मोहब्बत की दुकान हा शब्द ऐकला की आपल्या समोर एकाच माणसाचा चेहरा समोर येतो. तो म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधीच का? तर यामागं खूप मोठं कारण आहे. कारण असे की राहुल गांधी काही दिवसांपूर्वी पप्पू म्हणून हिणवले जायचे. पण या माणसाने पेशन्स ठेवले आणि भाजप विरोधात शड्डू टोकून पुन्हा मैदान गाजवायला लागले. आता ह्याच गाजवण्यामुळे आज ते भाजप विरोधात चौकात टिकताना दिसून येत आहेत. त्यात आता त्यांचा गाजणारा कार्यक्रम छात्रो की गुंज हा पुण्यात होतोय. याआधी राजस्थानमध्ये झाला, प्रयागराजमध्ये झाला, पण म्हणावं तसं त्याचं फारसं वारं महाराष्ट्राला लागलेलं नव्हतं. पण आता हाच शो पुण्यात येतोय म्हटल्यावर महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणाचं अख्खं वारं आता फिरायला लागले. राहुल गांधींच्या छात्रो की गुंज कार्यक्रमामुळे भारतात भाजप विरोधात लाट कशी तयार होते, छात्रो की गुंज कार्यक्रम देशात किती गाजणार आणि त्याचा भाजपवर काय परिणाम होणार याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. आपण पाहताय विशेष भारी. मंडळी, भारतातली सध्याची राजकीय आणि सामाजिक वातावरणात तरुणांचे प्रश्न, विशेषतः शिक्षण आणि रोजगाराच्या समस्या हे ज्वलंत विषय बनलेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने छात्रो की गुंज हा देशव्यापी मोहिमेच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची स्ट्रॅटेजी आखली. आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यामुळे भाजप विरोधातलं काँग्रेसने पेरलेलं हे नरेटिव्ह सक्सेस होणार की फेल जाणार हा प्रश्न तर आपल्याला पडलेलाच आहे. पण याच्या मुळाशी गेलं की आपल्याला माध्यमांमध्ये भाजपच्या विरोधातलं वातावरण सेट होतंय असंच चित्र दिसून येतंय. म्हणूनच राहुल गांधींची ही एक राजकीय सभा नसून देशभरातल्या विद्यार्थ्यांचा असंतोष आणि भाजपच्या धोरणांवर थेट प्रहार करणारा एक व्यापक मंच बनलाय. मंडळी, देशातल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, पेपर फुटीचे वाढते प्रकार आणि तरुणांमधील बेरोजगारी या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून काँग्रेसने एक नवा राजकीय नरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षात भारतीय शिक्षण व्यवस्थेला अनेक संकटांचा सामना करावा लागलाय. त्यात सातत्याने होणारी पेपरफुटी, परीक्षांमधले छोटे छोटे घोटाळे, रद्द होणाऱ्या परीक्षा आणि वाढता शिक्षणाचा खर्च यामुळे देशभरातील लाखो तरुण हवालदिल झालेत. आकडेवारीनुसार गेल्या 10 वर्षात तब्बल 89 वेळा विविध परीक्षांचे पेपर फुटले असून 48 परीक्षा पुन्हा घ्याव्या लागल्यात. त्यामुळे या सगळ्या गोंधळाचा थेट फटका देशातील 6.5 कोटींहून अधिक मुलांना बसलाय. त्यात नीट आणि UPSCच्या पेपर फुटीमुळे मुलांना नैराश्य आलं आणि याच नैराश्यातून 9 विद्यार्थ्यांनी स्वतःला देखील संपवलं. हाच पॉइंट राहुल गांधी यांनी चिमटीत पकडला आणि छात्रो की गुंज या मोहिमेची सुरुवात केली. या देशव्यापी मोहिमेची सुरुवात 17 जून 2026 रोजी राजस्थानमधल्या कोटा इथून करण्यात आली. कोटा हे देशातलं स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं सगळ्यात मोठं केंद्र मानलं जात आहे आणि तिथं देशभरातून विद्यार्थी मोठ्या आशेने शिक्षणासाठी येतात. त्यामुळे या आंदोलनाची ठिणगी टाकण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक या शहराची निवड केली. राहुल गांधी यांनी तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या व्यवस्थेविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर जनमत तयार करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर या मोहिमेने देशभरात आपला विस्तार करायला सुरुवात केली. 10 जुलै रोजी उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद म्हणजेच प्रयागराजला, नंतर 11 जुलैला बिहारमधील पाटणा, 14 जुलै रोजी दिल्ली आणि 17 जुलै रोजी उत्तराखंडमधील डेहराडून इथं या मोहिमेचे मोठे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर 8 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा प्रयागराज इथं राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच मोहिमेचा पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा आज पुण्यात पार पडला. पुण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एकच वैशिष्ट्य होतं. यावेळी प्रामुख्याने विद्यार्थिनींच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. शिक्षण, महिलांची सुरक्षा, समान संधी, स्पर्धा परीक्षांमधला महिलांचा टक्का आणि त्यांच्या करिअरच्या वाटा या विषयांवर राहुल गांधी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. मंडळी, छात्रो की गुंज या कार्यक्रमातून काँग्रेसने भाजप विरोधात एक नरेटिव्ह सेट करण्यात मोठे यश मिळवले. आतापर्यंत भारतातील निवडणुका आणि राजकीय चर्चा बहुतांश ह्या धर्म, जात, अस्मितांविरुद्ध फिरत होत्या. मात्र राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांना हात घालून या राजकीय चर्चा थेट शिक्षण, रोजगार आणि भविष्यावरच्या सुरक्षेवर आणून ठेवल्यात. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करता, लाखो रुपये खर्च करून कोचिंग क्लासेस लावता, पण सरकार तुमचे पेपर सुरक्षित ठेवू शकत नाही. ही तुमची नाही तर सरकारची चोरी आहे, अशी भावना काँग्रेस विद्यार्थ्यांच्या मनात रुजवताना काँग्रेस दिसतंय. त्यामुळे होतंय असं की मुलांच्या विचारांचं डायव्हर्जन होऊन ते स्वतःच्या विचारांकडे येत आहे. आपल्याला या देशात काय सुविधा मिळत आहेत, आपलं शिक्षण नीट सुरू आहे का, या शिक्षणामुळे आपल्याला कामं मिळत आहेत का, हे प्रश्न मुलं आता स्वतःला विचारू लागलेत. त्यात पेपर फुटीसारखी प्रकरणं भाजपच्या ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटीवर प्रश्न निर्माण करतायत. या कार्यक्रमांमध्ये जेव्हा राहुल गांधी एखाद्या मुलीला तिच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल विचारतात आणि सध्याच्या सिस्टीममध्ये ती स्वप्न कशी चिरडली जात आहेत हे समजावून सांगतात, तेव्हा ते थेट कुटुंबाच्या भावनेला हात घालत असतात.
यातूनच भाजप सरकार हे तरुणांच्या भविष्याबाबत पूर्णपणे बेजबाबदार आहे हा थेट संदेश काँग्रेस देशभरात पसरवते. त्यामुळे काँग्रेसच्या या आक्रमक नरेटिव्हमुळे भाजपला आता डिफेन्सिव्ह भूमिका घ्यायला भाग पडलं जाते. एकीकडे नीट आणि इतर परीक्षांमधील गोंधळांमुळे सरकारची आधीच नाचक्की झाली असताना राहुल गांधी यांच्या दौऱ्यांमुळे सरकारवरचा दबाव हा अधिकच वाढलेला दिसून येतोय. त्यात पुण्याच्या कार्यक्रमांवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाची खिल्ली उडवायचा प्रयत्न केलेला. त्यांनी म्हटलेलं की हा एक कंट्रोल एन्व्हायरमेंट कार्यक्रम असून यात केवळ काँग्रेसची विचारधारेशी संबंधित असलेल्या लोकांनाच बोलावून गर्दी जमवायचा प्रयत्न केला जातोय. मात्र भाजपच्या अशा प्रतिक्रियांमधून त्यांची अस्वस्थता स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. त्यातल्या त्यात मंडळी, विद्यार्थ्यांचे हे प्रश्न कोणत्याही एका विचारधारेपुरतं मर्यादित नसतात. ते घरोघरी भेडसावणारं वास्तव आहे हे भाजपलाही चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळं पोलिसांच्या माध्यमातून अटी शर्ती लादून आणि जमावबंदी लागू करून या कार्यक्रमाची धार कमी करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर झालेला दिसतोय, हे मत विश्लेषकांनी मांडले. त्याचबरोबर मंडळी, पुण्याच्या या शो नंतर काँग्रेस ही मोहीम थांबवणार नसून भविष्यात देशातल्या आणखी अनेक प्रमुख शहरांमध्ये, विद्यापीठांमध्ये आणि राज्यांच्या राजधान्यांमध्ये छात्रों की गूंजचे कार्यक्रम आयोजित करण्याची पक्षाची योजना आहे. त्यासोबत NSUI आणि भारतीय युवक काँग्रेस या संघटनांना या मोहिमेत अधिकाधिक तरुणांना जोडण्याचे स्पष्ट निर्देश राहुल गांधी यांनी दिलेत. या माध्यमातून काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यानंतरच्या राष्ट्रीय राजकारणात जेनझी या नव्या तरुण मतदारांची मोठी फळी पाठीशी उभी करायची हे चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. याच मुद्द्यांना घेऊन राहुल गांधींचा हा कार्यक्रम देशभर गाजणार हे दिसून येते. याचे पडसाद बघायचे म्हटल्यास ह्या शोच्या एक दिवसाआधीच CUEP हॉस्टेल बाहेर राडा बघायला मिळाला. त्यावर काँग्रेसकडून आरोप करण्यात आले की भाजपवर या शोचा एकंदरीत प्रभावाचा इतका फरक पडलाय की भाजप दबाव टाकून शासकीय यंत्रणांच्या मदतीने हा शो हाणून पडण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रत्यक्षात ह्या शोचं वातावरण सगळीकडे पसरलेलं दिसतंय. काँग्रेस भाजप विरोधातलं नरेटिव्ह हे तळागाळातून सेट करतंय हेच दिसून येतंय. थोडक्यात सांगायचं काय तर छात्रों की गूंज हा केवळ एक राजकीय इव्हेंट नसून तो भाजपच्या दाव्यांना छेद देणारा, तरुणांच्या भवितव्याशी जोडला गेलेला आणि देशाच्या राजकीय पटलावर एक अत्यंत प्रभावी नरेटिव्ह सेट करणारा एक प्रकल्प ठरतोय. बाकी मंडळी, छात्रों की गूंज या कार्यक्रमाचे भाजपवर काय पडसाद पडतील याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या विशेष वारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.